येत्या 2 दिवसात नवी मुंबई मध्ये नवरात्री उत्सवाचा साजरीकरण होणार आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबईतील नागरिकांना काय आवाहन करणार व काय सुचवणार? सदरच्या नवरात्रीच्या उत्सवाच्या अनुषंगाने आम्ही सर्व मंडळाची मीटिंग आयोजित केली होती आणि मीटिंगच्या दरम्यान त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की सर्व मंडळांनी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे मंडळाची नोंदणी करून मूर्ती स्थापना करावी. त्याचप्रमाणे MSC जे आपण तात्पुरती कनेक्शन त्याची काळजी घेतली पाहिजे. मूर्ती बसविताना आणताना जाताना त्याची काळजी घेऊन कुठलीही विटंबना वगैरे राहण्याची काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे गरबा किंवा नवरात्रीच्या दरम्यान जिथं दांडिया खेळल्या जातात त्या ठिकाणी कॅमेरे लावले पाहिजेत, जेणेकरून कोणाच्याही एखादी चुकीची घटना होता ते कॅमेरा कैद आपल्याला पुढे निष्पन्न करता येईल. त्याचप्रमाणे असे बॅनर जे आपण बॅनर पोस्टर लावतो त्याच्यावरती आक्षेपार्ह कुठला देखावा किंवा एखादा मेसेज नसावा, जेणेकरून दोन समाजामध्ये ते निर्माण होईल. त्याचप्रमाणे स्टेज मंडपी मजबूत असले पाहिजे. ध्वनी प्रदूषणाचं जे माननीय सर्वोच्च दिलेले सूचना आहेत ते तंतोतंत त्याचं पालन केलं पाहिजे. मूर्ती घटस्थापना विसर्जन मिरवणुकीचा अडथळा होणार नाही ह्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि सदर ठिकाणी आपले संविधान नियम हे गरजेचं आहे आणि सदरची मिरवणुकी वेळेत सुरू वेळेत संपवली पाहिजे असं आम्ही त्यांना सगळ्यांना जाहीर आवाहन केलेलं आहे आणि पोलिसांनी आधी मध्ये योग्य आम्ही बंदोबस्ताची तजवीज ठेवलेली आहे.